शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे मकाच्या प्लॉट मध्ये. माझ्या मित्राने मकाचा प्लॉट केलेला होता, तर त्यांनी मला हे पाहण्यासाठी बोलवलं होतं की त्यांनी 4 फुटाच्या साऱ्यामध्ये चिनी पद्धतीने मकाची लागवड केलेली आहे. चिनी पद्धत आता सर्वसाधारण सगळ्याला माहीत झालेली आहे की चिनी पद्धतीमध्ये म्हणजे एकमेकाजवळ टोकन पद्धतीने 2 मकाचे लागवड केलेली आहे. तर ही आपण बघू शकता की त्यांनी हे 2 मका असे लावलेले आहेत जवळजवळ एका साऱ्यामध्ये. म्हणजे सर्वसाधारणपणे सारा आहे 4 फुटाचा. 4 फुटाच्या साऱ्यामध्ये त्यांनी इथं 2 मका, इथं 2 मका आणि इथं 2 मका अशी या पद्धतीने त्यांनी लागवड केलेली आहे. तर माझ्या म्हणण्यानुसार आता आपण बघू शकतोय की जर दाट लागवड झाली तर मकाचा खोड हा मोठा होत नाही. तर आपण आता सध्याला बघतोय की मकाचा खोड पण व्यवस्थित आहे आणि ह्या जो मधला जो अंतर आहे हा मेंटेन अंतर आहे. कमीत कमी 1.5 ते 2 फुटाचा अंतर आहे. हा 1.5 फुटाचा अंतर आहे मध्ये. तर त्याच्यामुळे आपला हा पिकाचं आपण जे नुकसान म्हणतो की बाबा दाट लागवड केल्याने आपलं उत्पन्न निघणार नाही, हे सगळं कल्पना म्हणजे एकदम चुकीची आहे. का तर हा अंतर सुद्धा मेंटेन आहे. तर चिनी पद्धतीने लागवड करण्यास माझ्या मते काही हरकत नाही. तर आता ह्याला पूर्णपणे एक 60 ते 65 दिवस झालेले, म्हणजे 65 ते 70 दिवसाच्या आसपास हा पीक झालेला आहे. हे पीक मका किरड्यामध्ये आहे. तर आपण बघू शकतो की हा लावलेला आहे. तर ह्याची किराडे आपण सध्याला बघू शकतो की किराडे सुद्धा एकदम व्यवस्थित निघालेले आहे. हा सुद्धा प्लॉट जर आपण बघायचं म्हणलं तर हे सुद्धा प्लॉट जर किराडे बघायचे म्हणलं तर किराडे एकदम व्यवस्थित निघालेले आहे. तर त्यानुसार त्यांनी आता सध्याला मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी 60व्या दिवशी 60 ते 62व्या दिवशी त्यांनी आता पाठीमागच्या पाण्यामध्ये तरी इथे युरिया पडलेली दिसते आहे. त्यांनी आता युरिया आणि किराड्याचे उत्पन्न निघण्यासाठी आणि किराडे दाणा भरण्यासाठी पोटॅश सोबत झिंक याची त्यांनी बेसल खताची डोस टाकलेला आहे. तरी माझ्या मते हा प्लॉट आपण बघू शकतो की प्लॉट मध्ये कुठंच खराबी नाही. तर चिनी पद्धतीने प्लॉट केलेला आहे ते पूर्णपणे सक्सेस झालेला मला आतापर्यंत दिसून येते. आता आपण उत्पन्नाची शाश्वती देऊ शकत नाही का तर केरळ तरी एकदम व्यवस्थित निघालेले आहे. पण ह्याचं उत्पन्न पाहण्यासाठी आपण पूर्ण एकदम मका शेवटी गेल्यावर आपण ह्याचा परत एकदा व्हिडिओ बनवू. तर या पद्धतीने आपण लागवड करून चिनी पद्धतीने मका लागवड करून सुद्धा आपण आपलं उत्पन्न जास्त वाढवू शकतो. कारण तुम्हाला सांगतो की जर आपण हिशेब धरला तर अर्धा एकरात आपल्याला 1 पिशवी लागते. 4 किलोची 1 पिशवी लागते. ही वाण आहे अडवांटा 741. तर ह्याच्यामध्ये त्यांनी एका साऱ्यामध्ये म्हणजे 4 फुटाच्या मध्ये सलग 2 मका लावलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याला 1.5 पिशवी म्हणजे जवळपास 4 आणि 2 6 किलो एवढं बी लागलेलं आहे अर्धा एकराप्रमाणे. एकरी त्याला म्हणजे 3 पिशव्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं जी आपण वरची 1 पिशवी जी गेलेली आहे त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न वाढण्यास 100% त्याला मदत होईल. आणि या पद्धतीने लागवड केल्यास आपण इथं बघू शकतो की अंतर बी भरपूर आहे. असं नाही की जवळ झालंय आणि त्याच्या तटाला बारीक आहे असं काही नाही. आपण हा पूर्ण प्लॉट कुठेही आपण बघू शकतोय की हा पूर्ण प्लॉट मध्ये बघा पानाची साईज बघा की जेणेकरून आपल्याला असं वाटतं की बाबा आपण दाट केली तर आपला किराडी बारीक निघल, त्याचा खोड बारीक निघल. पण असं कुठेही मला असं दिसलेलं नाही. या माझ्या मित्रांनी एकदम व्यवस्थित पद्धतीने जसं मी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण कळेचा प्लॉट आहे, कळेचा सारा आहे. तर आपल्याला हा व्यवस्थित दिसेल. तर आपण आतमध्ये पाहू शकता की हा सारा प्लॉट मध्ये कसा आहे. हा बघा कुठं तुम्हाला असं वाटतंय की हा प्लॉट मध्ये व्यवस्थित आलेला नाही किंवा असं प्रॉब्लेम झालेला आहे की पूर्णपणे हा प्लॉट बघू शकता तुम्ही मक्याचा. एकदम सुंदर अति सुंदर असा प्लॉट आलेला आहे. ही वाण अडवांटा 741 आहे. त्याच्यामुळे हा काही प्रश्नच नाही. तर हे पूर्णपणे आपण बघू शकता आलेला आहे किंवा त्याला किराडी बारीक लागलेली आहे. पूर्णपणे किराडी सुद्धा मोठी लागलेली आहे. शेतकरीनो हे बघा आणि हाईट पण बघू शकताय. हे बघा जवळपास 6-6.5 फुटापर्यंत त्याची हाईट आहे. हाईटला बी काही प्रॉब्लेम नाही आणि मक्यातला बी अंतर पण भरपूर आहे. असं वाटतं की आपल्याला बाबा अंतर नसल वगैरे काय नसल, तर पूर्णपणे अंतर वगैरे पूर्णपणे आहे याला. तर आपण हा पूर्ण प्लॉट बघू शकताय. असं नाही की मी फक्त बाजूचा प्लॉट दाखवला आहे, कळेचा प्लॉट दाखवलेला आहे. हे आपण आतमध्ये येऊन सुद्धा हा प्लॉट आपण दाखवत आहे. तर ह्याची पानाची साईज बघा मित्रांनो, सगळं काही बघा. चिनी पद्धत म्हणजे केलेली ही लागवड आहे मक्याची. फर्स्ट टाइम इकडे आमच्या गावात मध्ये केलेली लागवड आहे माझ्या मित्रांनी. तर एकदम पूर्णपणे ते सगळं. तर हा आता एक 60 दिवसाचा प्लॉट आहे. ह्याचा आपण नेक्स्ट व्हिडिओ जवळपास 90-95च्या दिवशी एक व्हिडिओ परत बनवून टाकू की आपल्याला आता सध्याला शक आहे
की बाबा हा प्लॉट आपल्याला सध्याला आता दिसतोय व्यवस्थित आहे, पण ह्याचं उत्पन्न किती निघतंय किती नाही, हा पूर्ण प्लॉट आपल्याला कसं सक्सेस करायचंय कसं नाही, काय होईल त्याचं उत्पन्न कसं येईल, तर हा आपण एक पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याची आपण पूर्ण माहिती निघेल हे पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्याला शेतकरी बांधवांना शेअर करा की जे करून शेती करतात पण त्यांचं उत्पन्न निघत नाही. उत्पन्न निघण्याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये शेतीचं आपलं मक्याचं पीक कमी बसते, पण जर तिन्ही पद्धतीने जर मकाची लागवड केली तर मक्याचे पीक पण जास्त बसते, त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात बी वाढ होती. जवळपास जर आपण अर्धा एकरात म्हणजे एका पिशवीला 4 किलोच्या पिशवीला तर आपण 15 क्विंटल जर उत्पन्न जर सहजासहजी धरलं तर एक 3 पिशवीला एकरी 25 क्विंटल पर्यंत उत्पन्न निघण्यास काही हरकत नाही. तर माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की जर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण आपल्या मित्राला पुढे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.